सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घड्याळ समोर ठेवाच ठेवा. पत्रिकेमध्ये पहा, आता हा प्रश्नपत्रिका आहे, याच्यामध्ये सोडवताना तुम्हाला पहा आता हे प्रश्न आहेत. आता याच्यातला अतिशय व्यवस्थित एक्सपिरियन्सने अभ्यास करून माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो, त्या पद्धतीने जर तुम्ही एकदम नियोजन जर ठेवलं, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अगदी पहिल्याच प्रयत्नात पात्र होऊ शकता. की जर तुम्ही कितीही अभ्यास केला, ओनली स्टडी इज नॉट इनफ. जर तुम्ही कितीही अभ्यास केला किंवा अभ्यास केलाही नसेल तरी देखील या गोष्टी जर तुम्ही पेपर सोडवण्याच्या पूर्वी विचारात घेतल्या नाही आणि पेपर सोडवताना या गोष्टींचं जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं ना, तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यास करून देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात शिक्षक पात्रता परीक्षा अगदी सहजपणे पात्र होऊ शकता. आणि जरी तुमचा अभ्यास झाला नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे जर स्ट्रॅटेजी ठेवली ना, तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला स्पष्टपणे इथेच सांगतोय की होय, यावेळेस तुमची शिक्षक पात्रता परीक्षा अगदी सहजपणे पास होऊ शकता, क्वालिफाय होऊ शकता. सरळ तुम्ही अंदाज लावला असेल एका प्रश्नाला 1 मिनिट. हीच तर चूक आहे सगळ्यात मोठी. एका प्रश्नाला 1 मिनिट जर दिला तर तुम्हाला काही विषयांमध्ये कठीण विषय जे असतात ज्या ठिकाणी तुमचा वेळ जातो, कारण तुम्हाला पासिंगसाठी 82 किंवा 90 एवढेच गुण घ्यायचे आहेत, तरी देखील आपण 100 पेक्षा जास्त मार्क्स अगदी सहजपणे कव्हर करू शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 28 जून या तारखेला होणार आहे आणि तुमची या दृष्टीने तयारी देखील सुरू असेल. परंतु मित्रांनो, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की जर तुम्ही कितीही अभ्यास केला, ओनली स्टडी इज नॉट इनफ. जर तुम्ही कितीही अभ्यास केला किंवा अभ्यास केलाही नसेल तरी देखील या गोष्टी जर तुम्ही पेपर सोडवण्याच्या पूर्वी विचारात घेतल्या नाही आणि पेपर सोडवताना या गोष्टींचं जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं ना, तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यास करून देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात शिक्षक पात्रता परीक्षा अगदी सहजपणे पात्र होऊ शकता. आणि जरी तुमचा अभ्यास झाला नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे जर स्ट्रॅटेजी ठेवली ना, तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला स्पष्टपणे इथेच सांगतोय की होय, यावेळेस तुमची शिक्षक पात्रता परीक्षा अगदी सहजपणे पास होऊ शकता, क्वालिफाय होऊ शकता. कारण तुम्हाला पासिंगसाठी 82 किंवा 90 एवढेच गुण घ्यायचे आहेत, तरी देखील आपण 100 पेक्षा जास्त मार्क्स अगदी सहजपणे कव्हर करू शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. अतिशय व्यवस्थित एक्सपिरियन्सने अभ्यास करून माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो, त्या पद्धतीने जर तुम्ही एकदम नियोजन जर ठेवलं, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अगदी पहिल्याच प्रयत्नात पात्र होऊ शकता. हे माझं तुम्हाला अतिशय कॉन्फिडेंटली सांगणं आहे. माझा आत्मविश्वास तुम्हाला, हे गोष्टी मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक पात्रता परीक्षा, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक भरती तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. चला तर मग सुरू करूया मित्रांनो आजच्या या व्हिडिओला. बघा मित्रांनो, सर्वात अगोदर काय की ही जी शिक्षक पात्रता परीक्षा किती गुणांची आहे, ही 150 गुणांची आहे. आणि याच्यासाठी आपल्याला वेळ किती आहे, तर वेळ देखील आपल्याला 2.5 तास म्हणजेच किती आहे, 150 मिनिटं. म्हणजे सरळ सरळ तुम्ही अंदाज लावला असेल एका प्रश्नाला 1 मिनिट. हीच तर चूक आहे सगळ्यात मोठी. एका प्रश्नाला 1 मिनिट जर दिला तर तुम्हाला काही विषयांमध्ये कठीण विषय जे असतात ज्या ठिकाणी तुमचा वेळ जातो, काही विषय सोपे असतात परंतु वेळ खाऊ प्रश्न असतात, त्या ठिकाणी तुम्हाला टाइम वाचवावा लागेल. आणि तो टाइम हा हार्ड सब्जेक्टला, जसं की तुम्हाला इथे गणित आहे, पेपर 2 ला पण मॅथ सायन्स आहे, परंतु पेपर 1 ला जे कंपल्सरी मॅथ आहे सर्वांनाच आहे. त्यामुळे इथे तुम्हाला कुठे टाइम वाचवायचा आणि कुठे तुम्हाला जास्त टाइम द्यायचा. अर्थातच काय की टाइम मॅनेजमेंट इज द की टू सक्सेस. म्हणून पेपर सोडवताना तुम्ही पहा, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावंच लागणार आहे. आणि तुम्ही कितीही अभ्यास केला ना, तुम्ही किती मॅरेथॉन पाहिले, किती लांब लांब व्हिडिओ बघितले, तासन तास व्हिडिओ पाहिले, तुम्हाला ठाम विश्वास झालाय की आता मी भरपूर अभ्यास केलाय. पण मित्रांनो, डायरेक्ट पेपरला जाताना तुम्ही ह्या व्हिडिओजला, या आपल्या व्हिडिओ मधील या ज्या पॉइंट्सला जर तुम्ही लक्षात घेतलं ना, तर तुम्ही अगदी 101% मी सांगतो तुम्हाला की तुम्ही पात्र होता. काय की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणखीन काय की कोणत्या गोष्टी करायच्या नाहीयेत. काय की आता तुमच्यापैकी बरेचसे मित्र, एकदा पेपर सुरुवातीचा प्रश्न आपल्या हाती आला, बघा आता तुमच्या समोर शिक्षक पात्रता परीक्षेचा हा जो क्वेश्चन पेपर आहे, आता या क्वेश्चन पेपर मध्ये इथेच तुम्हाला दिलेले आहे घटक, पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा घटक असे, आणि त्याचे कोणत्या नंबरचा प्रश्न कोणत्या विषयाचा आहे तिथे दिलेला आहे.
सरळ तुम्ही पहिला प्रश्न सुरू करता, दुसरा, तिसरा, चौथा असं 150व्या प्रश्नापर्यंत येता, परंतु ही चूक करायची नाही. याच्यामध्ये काय करायचंय की आपल्याला पेपर प्लॅनिंग करत असताना सगळ्यात अगोदर स्मार्ट प्लॅनिंग करायचं आहे. नंबर 2 तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. नंबर 3 तुम्हाला डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस. तुमचा जो आत्मविश्वास आहे तो तीळ मात्रही ढळू द्यायचा नाही. विश्वास ठेवा, होय मी चांगला अभ्यास केलेला आहे, मी अगदी सहजपणे परीक्षा पात्र होणार. किंवा दुसरा वाक्य हे जास्त महत्वाचं आहे, ठीक आहे मी जेवढाही अभ्यास केला असेल किंवा नसेल पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने हा पेपर पात्र करणारच आहे. मी अभ्यास नाही केला तरी देखील मी ही त्या परीक्षा पात्र करून दाखवणार आहे. कशामुळे? फक्त खोट्या आत्मविश्वासामुळे नाहीये. तर बघा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. इथे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे आणि कोणत्या घटकाला किती वेळ द्यायचा हे अगोदर सांगतो आणि नंतर सगळे प्रश्न हे सिरियली न सोडवता, आता तुमच्या इथे भाषा 1, भाषा 2, त्यानंतर बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे CDP, त्यानंतर मॅथ आणि परिसर अभ्यास हा पेपर 1चा पॅटर्न आहे. त्या प्रत्येक घटकाला 30, 30, 30, 30 आणि 30 असे 150 गुण आहेत, बरोबर आहे. मग आता प्रत्येक विषयाला किती मार्क द्यायचे पहा. आता भाषा 1 जो आहे तो मराठी असेल किंवा हिंदी असेल तर एकदम सोपं असते. तर त्यासाठी तुम्हाला सरावाने फक्त 15 ते 20 मिनिटातच 30 प्रश्न सोडवायचे, काहीच नाही मित्रांनो. पहा पहिला जो घटक आहे तुमचा तो मराठी असणार आहे, बरोबर आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न बघायचा आणि खाली पर्याय बघायचे आणि त्याचं उत्तर टिक करायचं, एवढंच आहे. त्यामुळे रीडिंग पण फास्टली होऊ शकते. मराठीमध्ये 20 मिनिटात मराठी सोडवा किंवा पहिला भाषा 1 मराठी हिंदी सोडवा. भाषा 2 इंग्रजी असेल तर त्याला इंग्लिश वाचून अंडरस्टँड करणे आणि मग त्याचा आन्सर टिक करणे. तर प्रोसेसिंग मध्ये असते तुमचा माइंड, त्याच्यामुळे तिला 25 मिनिटापर्यंत वेळ देऊ शकता. त्यानंतर CDP आहे तुमचा. तर CDP हा समजून सोडवण्याचा विषय आहे. जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या उपपत्ती आहेत, जर आठवलं नाही तर लगेच स्किप करायचा. पुढे कोणत्या गोष्टी करायचे, फॉलो करायचे पेपर सोडत असताना, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आताच सांगत आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं तरच फायदा होणार आहे, नाहीतर अर्धवट पाहून सोडून जाऊ नका. पहा आता CDP ला तुम्ही 30 मिनिटं द्यायचे आहेत. पूर्ण 30 मिनिटात तुमचं CDP शांत चित्ताने एकदम व्यवस्थित सोडवून होणार आहे. आता इथे मॅथ आलेला आहे, मॅथ आत्ताच सोडवू नका. पहा आता मॅथला कधी घ्यायचंय, मॅथला शेवटी घ्यायचंय. त्याच्या अगोदर हा परिसर अभ्यास जो आहे त्याला 25 मिनिटं द्या. 25 मिनिटात संपलेला आहे. आता तुमच्याजवळ राहिलेले मित्रांनो 50 ते 60 मिनिट शिल्लक राहिलेले आहे. ते 50 ते 60 मिनिट म्हणजे जवळजवळ 50 मिनिटं, किंवा इथे बाकीचे जे 25-25 आहेत त्यांना 20 करून इथे 60 मिनिट तुम्ही गणिताला देऊ शकता. कारण गणित हे काही गणित चट्टदिशी सोडवणारे आहेत, म्हणजे तुम्हाला पाहता क्षणी तुम्हाला ते सोडवण्यात येणार. पण काही गणितांना तुम्हाला क्षेत्रफळ असेल आहे की नाही, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, अशा काही गुंतागुंतीच्या संकल्पना दिल्यात, थोडा वेळ जाते ना, म्हणून त्याच्यासाठी 1 तास ठेवा. आणि आता सगळ्यात महत्वाच्या स्ट्रॅटेजीकडे मी येणार आहे. पेपर 1ला जसं टायमिंग दिलं तसं पेपर 2ला पण द्या. फक्त फरक काय आहे हे पहा. हे पहिले 3 भाषा 1, भाषा 2, CDP कॉमनच आहे, म्हणून याला तुम्ही 60 ते 70 मिनिटं दिलेत, त्याला पण द्यायचे. आता राहायला तुमचा मॅथ आणि सायन्स, इथे तुम्हाला त्याच्यासाठी जास्तीत जास्त 80 मिनिट द्यायचे आहेत, किंवा त्याच्याही पेक्षा जास्त तुम्ही देऊ शकता. म्हणजे कसं 60 मिनिटाचा 1 तास आणि वरचे 20 मिनिट, म्हणजे एवढा टाइम तुम्ही जर याला दिलात एकदम शांत डोक्याने तुम्ही ते काय करू शकता, सोडवू शकता. तसंच सामाजिक शास्त्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण करायचं आहे. आता जर तुम्हाला सामाजिक शास्त्राचे प्रश्न वाचून सोडवण्यासारखे असतात ना, म्हणून इथे 80 मिनिटापर्यंत वेळ न जाऊ देता त्यातला बराचसा टाइम तुम्ही CDP ला देऊ शकता, तसेच इंग्रजीला वाढवू शकता. आलं लक्षात? आता मुद्दामूनच थोडं फास्ट घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे लक्षात नसेल आले तर व्हिडिओला थोडं मागे जाऊन पुन्हा पहा. आता सगळ्यात महत्वाचं आहे, हे पहा, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे खूप महत्वाचं आहे. हे महत्वाचं इथून पुढे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हेच टाइम मॅनेजमेंट फॉलो करा. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवायला घेतलेला आहे, मग सध्या तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट सोडवताना करा. आणि हीच सवय तुम्हाला मेन एक्झामिनेशनच्या दिवशी करायची आहे. एकदम सिरियली पेपर सोडवायचा नाही. सोपी भाषा घ्यायची, सोप्याकडून कठीणाकडे जायचंय. कसं जायचंय? इझी टू हार्ड म्हणा. सोप्याकडून कठीणाकडे जायचंय, इझी टू हार्ड जायचंय आपल्याला. मग सोपी काय? मराठी भाषा आहे. त्याच्यानंतर दुसरं सोपं काय वाटते तुम्हाला? इंग्रजी सोपं नसेल वाटत तर मग परिसर अभ्यास घ्या, सोपे प्रश्न घ्या. मग पहिले हा घटक सोडवायचा आहे. तर आता हे करत असताना
मराठीचे कमीत कमी 10 प्रश्न प्रश्नपत्रिकेवर सोडून घ्या आणि कुठेतरी छोटंसं अंडरलाईन करा, त्याच्यासाठी एक छोटासा डॉट करा. समजा आता 12 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं ऑप्शन तुम्हाला काय वाटते, सी वाटते, ए बी सी असं वाटतंय ना, पर्याय क्रमांक सी, तर सी खाली छोटासा डॉट करून द्या किंवा सी ला अशी छोटीशी टिक मार्क करा, जेणेकरून त्या इन्व्हिजिलेटरला दिसणार नाही आणि तुमचं तुम्हाला समजेल. असं का म्हणतो, कारण तुम्ही प्रत्येक प्रश्न समजा आता 12वा सोडवला आणि उत्तरपत्रिकेत ते 12व्या नंबरच्या ए बी सी ला डार्क करायचं आहे, तर तुमचं इकडे लक्ष इकडे लक्ष इकडे लक्ष इकडे लक्ष असं होऊ शकते की नाही. मग तसं होताना काय होते, 12चं तुम्ही 13 नंबरच्या सी लाच डार्क करून टाकता, जिथे 12चं उत्तर सी होतं तुम्ही 13ला डार्क करून टाकलं, मग तिथे नजर चुकीने काय झालं, मार्क गेला की नाही. मग तशी चूक न होऊ देण्यासाठी कमीत कमी आता हे जे 30 प्रश्न आहेत, तर सरळ पूर्ण मराठी सोडवल्यापेक्षा त्यातले 15 प्रश्न मराठीचे घ्या, 10 प्रश्न घ्या, एकदा सोडवा आणि कुठेतरी छोटे छोटे टिकमार्क करा आणि मग बोट ठेवायचं. 12 नंबरचं सी, इथे 12 नंबरचं सी ला डार्क करायचं, मग 13 नंबरचं ए होतं, मग 13 नंबरच्या ए ला तुम्हाला डार्क करायचं. असं ते एका तुम्ही डार्क करण्याच्या माइंडसेट मध्ये असले की बरोबर व्यवस्थित डार्क करता, मग त्याच्यामध्ये खाली वर असं होणार नाही. आणि छोट्याशा नजर चुकीने जरी 1 मार्क गेला तरी 1 मार्काचं नुकसान आहेच की नाही. जे या प्रश्नाचं उत्तर येत नाही ते तर गेलेलाच आहे, मग हा पण हाताने गेल्यावर आपल्याला किती भीती वाटते आणि पश्चाताप होते. तसं होऊ नये म्हणून हे करा, मी जे सांगतो ते 100% प्लीज फॉलो करा, त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आणि आता समजा तुम्हाला 13 नंबरचा प्रश्न आलाच नाही, तर तुम्ही काय करायचे, हा जो 13 नंबरचा प्रश्न आहे त्याला तुम्ही सर्कल करून घ्या आणि सर्कल करा आणि पुढे जा. प्रश्नपत्रिकेमध्ये पहा, आता हा प्रश्नपत्रिका आहे, याच्यामध्ये सोडवताना तुम्हाला पहा आता हे प्रश्न आहेत. आता याच्यातलं तुम्हाला 19 नंबरचा प्रश्न आला नाही, तुम्ही लगेच याला काय करा, सर्कल करा आणि पुढे जा. हा दिसते तुम्हाला इथे सर्कल केलेलं. माझं हे सर्कल करण्याचा उद्देश काय, की तुम्ही जेवढं येते तेवढं पटापट सोडून शेवटी जायचं आहे. ओके, मग शेवटी आपला वेळ शिल्लक असतो ना, तर त्यावेळेस आपण शांत चित्ताने त्याच्यावर विचार करू शकतो आणि मग एलिमिनेशन मेथड घ्यायची, किंवा पहिला ऑप्शन वाटत नाही कट करून टाका, दुसरं 50-50 वाटत आहे, हा मग तिथे त्याच्यावर विचार करा, तिसरं हो त्याच्यात पण मला वाटते 50-50 हे पण आन्सर असेल, चौथं तर नाहीच आहे, मग 2 कटले तुमचं पहिलं आणि चौथं कटलं, मग दुसऱ्या आणि तिसऱ्यामधून फायनल उत्तर काढण्यासाठी त्या दुसऱ्या आणि तिसऱ्यापैकी सर्वात जास्त तुम्हाला जिथे वाटत आहे नाही बा यापैकी 3 नंबरवर मला वाटते की ते जास्त करेक्ट असू शकते, मग त्या ठिकाणी असं लॉजिकली आन्सर द्यायचं आहे. एलिमिनेशन मेथड आहे याला म्हणतात, ती वापरायची आहे. म्हणजे अटेम्प्ट करा किंवा स्किप करा, एक येत असेल तर पटकन अटेम्प्ट करा, म्हणजे आलं की घेतलं, आणि जर समजा येत नाही बा आता घेऊ शकत नाही सोडून द्या आणि समोर चला जाय, टाइमपास करायचा नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्लिअर दिसत आहे का? बघा मित्रांनो, ज्या प्रश्नाचं उत्तर येते त्या प्रश्नाचं उत्तर लगेच सोडून घ्यायचं आणि जर येत नसेल तर सर्कल करायचं आणि नेक्स्ट करायचं. ओके, सर्कल आणि नेक्स्ट हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पहा, अवॉइड टू सॉल्व्ह द पेपर सिरियली. मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्या क्रमाने पेपरचं पॅटर्न आहे अगदी तसंच सोडवणं काही गरजेचं नाहीये. तुम्हाला इझी टू हार्ड अशा लेवललाच जायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सोप्याकडून कठीणाकडे जा, म्हणून मराठी विषय सारखे सोपा विषय पहिले घ्या, परिसर अभ्यास नंतर घ्या, त्यानंतर CDP घ्या, मग इंग्रजी घ्या आणि गणित घ्या, अशा पद्धतीने जा. पेपर 2 असेल तर पहिला मराठी किंवा हिंदी घ्या, दुसरा तुम्ही CDP घेऊ शकता, तिसरा सोशल सायन्स हा विषय तुम्ही सोडवू शकता, ठीक आहे, आणि नंतर शेवटी वाटल्यास इंग्लिशला येऊ शकता. कितीही गेलं तरी तुम्हाला हे पाठ करून ठेवा, तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवून आणि तसंच सोडवलं 100% तुमचा पेपर हा टाइमच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि शेवटी उरलेला वेळ हा तुम्हाला शांतपणे विचार करायला आणि उत्तर सोडवायला मदत करणार आहे. गो इझी टू हार्ड सब्जेक्ट. आताच मी सांगितलं सोप्या सब्जेक्ट करून कठीण सब्जेक्टकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, पेपर लवकर सॉल्व्ह होणार आहे. मॅथ्स हा नेहमी लास्ट ठेवा, कीप द मॅथ ऍट लास्ट. मॅथ हा तुम्हाला किती कॉन्फिडन्स असला तरी शेवटीच घ्या, कारण शेवटी तुम्हाला वेळ जास्त ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हातात घड्याळ ठेवा. त्यांनी कितीही म्हटलं तरी आपली एक अॅनालॉग वॉच ठेवा, डिजिटल वॉच ही चालत नाहीये. अशी आपली साधी एक वॉच घेऊन जायची आहे, काट्याची घड्याळ. ती घड्याळ तुम्ही समोर ठेवा आणि टाइम लावूनच पेपर सोडवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घड्याळ समोर ठेवा. ऑनलाईन एक्झाम आहे का, ऑनलाईन एक्झाम मध्ये तिथे टायमर क्लॉक असते की नाही, पण आपली वॉच आपल्या जर सोबत असेल तर निश्चितच त्याचा फायदा होते मित्रांनो.
मग ही आता ऑनलाईन एक्झामिनेशन नाहीये, तुम्हाला हार्ड कॉपी भेटणार आहे त्याची. मग आता घड्याळ सोबत ठेवा. आता पहा त्याच्या पुढचा पॉईंट काय आहे, रिड्यूस अँड सेव्ह टाइम फ्रॉम इझी सब्जेक्ट. कधीही पहा आता मराठी विषय याला अर्धा तास देण्याची गरज नाहीये. प्रॅक्टिसने तुमचा हा पेपर जास्तीत जास्त म्हणजे मॅथचा जो पार्ट आहे 15 ते 20 मिनिटातच कम्प्लीट होते आणि 100% अॅक्युरसी त्याच्यात ठेवू शकता. म्हणून सोप्या विषयाचा टाइम वाचवा आणि हार्ड विषयाकडे टाइम जमा करा. पहा, रीड, थिंक अँड अटेम्प्ट. काय करायचंय, रीड वाचायचंय, विचार करायचंय आणि लगेच अटेम्प्ट करायचंय. फार जास्त त्याच्यामध्ये डीप अनालिसिस करत बसायचं नाही. पहिल्याच प्रयत्नात जे आपल्या लॉजिक लागते तेच जास्तीत जास्त करून कसं असते, राईट असते. त्यामुळे विचार करा, आधी वाचा, नंतर विचार करा आणि नंतर लगेच ऍक्शन घेऊन उत्तर सोडवा. ठीक आहे. त्यानंतर सॉल्व 10 to 15 क्वेश्चन्स ऍट सेम टाइम अँड देन फिल द सर्कल्स. म्हणजे या जसं की तुम्हाला मी सांगितलं मराठी विषय आहे तर याचे कमीत कमी 10 प्रश्न इथेच प्रश्नपत्रिकेवर सोडवत घ्या आणि एकदाच 10 प्रश्न सर्कल करत घ्या. म्हणजे कसं, तुम्हाला जे सर्कल करताना डार्क करायचा ऑप्शन आहे तो चुकून वरचा डार्क होईल किंवा खालचा डार्क होईल, यातलं कन्फ्युजन निघून जाईल आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तेच डार्क होईल आणि चूक होणार नाही. 9 पॉईंट झालेले मित्रांनो. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे सॉल्व ऑल 150 क्वेश्चन्स. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे 150 प्रश्न आहेत तुम्हाला, तर 150वा प्रश्न देखील आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. किंवा मला 100 पैकी 150 पैकी फक्त 90च मार्क घ्यायचे किंवा 80 मार्क घ्यायचे म्हणून मी सगळा नाही सोडवला. काही अशी चूक करू नका. 150 पैकी 150 प्रश्न सोडवा, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. 1:1 आहे. एका प्रश्नाला 1च मार्क आहेत आणि एका प्रश्नाला 1 मिनिट हा टाइम नाहीये. हे लॉजिक चुकीचं आहे. एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा, तर काही 30 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर तुमचं निघालं पाहिजे. इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा प्रॅक्टिस करताना याला इम्प्लिमेंट करा. कमीत कमी 2-3 PYQ सॉल्व्ह करून पहा मित्रांनो. हे PYQ कुठे मिळवायचे याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशल. 2013 पासून तर 2025 पर्यंतचे सर्व माध्यमाचे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, त्यानंतर पेपर 1, पेपर 2, बंगाली, कन्नड, तेलुगू हे सगळ्या माध्यमाचे पेपर त्याच वेबसाईटवर आहेत. तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि नसेल तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट करा, PYQ ची लिंक पाठवा, मी तुम्हाला पाठवतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर पात्र होण्यासाठी कोणत्या गोष्टीचा विचार करावा, याच्या 1 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज असलेला व्हिडिओ, 1,10,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत मित्रांनो त्याच्यावर. तुमच्यासारख्या मित्रांनी, अभियोग्यता धारकांनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे. थँक्यू. एवढ्या वेळा म्हटलेले लाईक्स 3 ते 1000पेक्षा जास्त आहेत त्याला. दुसरा एक व्हिडिओ आहे की मी शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणारच, तो देखील व्हिडिओ तुमच्या खूप कमीच आहे. फक्त 1, 2 आणि आजचा हा तिसरा 3 व्हिडिओ जरी पाहिले तुम्ही तरी तुम्हाला एकदम मस्त असा आत्मविश्वास येणार आहे आणि अगदी सहजपणे तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकता. हे मी तुम्हाला जे सांगत आहे हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे मित्रांनो. मी पात्र झालो, तुम्ही देखील पात्र होऊ शकता. मी शिक्षक झालो, तुम्ही देखील शिक्षक होऊ शकता मित्रांनो. त्यामुळे तुमचं हे जे स्वप्न आहे ते 100% पूर्ण होणारच आहे. यावेळेस तुमची शिक्षक पात्रता परीक्षा क्वालिफाय होणार म्हणजे होणारच आहे. त्यामुळे बी पॉझिटिव्ह, आत्मविश्वास ठेवा मित्रांनो. कारण या युनिव्हर्सला आपण जेवढे पॉझिटिव्ह संकेत देतो ना, तेवढेच पॉझिटिव्ह संकेत, तीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि आपल्याला त्याचं अपेक्षित फळ मिळत असते. सो आपलं जे काही हा जो लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करा जीवनामध्ये. पॉझिटिव्ह थिंकिंग ही महत्वाची आहे. म्हणा मी शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणारच. कोणतीही लाज बाळगू नका. कोण माझी कमेंट वाचते, कोण मला पाहते, कोण मला काय म्हणणार आहे, मी किती वेळा परीक्षा दिली, सगळं विसरून जा. मी कार्यरत शिक्षक आहे, शिक्षिका आहे, मी एवढ्या वर्षाची सर्व्हिस झाली पण परीक्षा पास नाही झालो. बिलकुल डोक्यातले हे सगळे विचार काढून टाका. नवीन फ्रेशर्स लोकांनी देखील या संदर्भात पॉझिटिव्हलीच विचार करायचा आणि म्हणायचं, येस आय विल पास, आय विल क्वालिफाय द CET CTET एक्झामिनेशन दिस टाइम. मी शिक्षक होणारच. 100% म्हणा, कमेंट मध्ये लिहा. होय, व्यक्त व्हा मित्रांनो, व्यक्त व्हा. जेवढं व्यक्त व्हाल तेवढंच काय होते, या युनिव्हर्सला कळते आणि ते संकेत तुम्हाला मिळतात. त्या युनिव्हर्स कडून तुमच्याकडे ते पॉझिटिव्ह एनर्जी परत ट्रान्सफर होत असते आणि पुन्हा तुमच्यामध्ये नवचैतन्य येत असते. या नवचैतन्याला घेऊन तुम्ही तुमची परीक्षा द्या अशी माझी इच्छा आहे आणि माझ्याकडून मला या शिक्षक परीक्षेकरिता खूप खूप शुभेच्छा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा देशभक्ती संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळतात. पुन्हा भेटूया व्हिडिओ नवीन माहिती. सर्वांना शुभेच्छा.